नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. उपवासासाठी आपण साबुदाण्याची खिचडी नेहमी बनवत असतो. तर ती बनवताना मऊ व मोकळी अशी होण्यासाठी जेव्हा आपण तेलात बटाटे परततो त्याच वेळी शेंगदाण्याचा कूट पण घालून परतून घ्यावे व नंतर थोडा लिंबाचा रस टाकावा व नंतर साबुदाणा व मीठ टाकावं. लिंबाच्या रसामुळे व शेंगदाण्याचा कूट आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे किंवा परतल्यामुळे साबुदाणा खिचडी चिकट अजिबात होत नाही. तर साबुदाण्याची खिचडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास व उपयुक्त पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी. टीप नंबर 2. हिवाळ्यामध्ये बाहेर ठेवले तरी तूप जास्त घट्ट होते आणि तूप काढताना परत परत आपल्याला ते गरम करावे लागते. यासाठी एक छोटा चमचा स्टीलचा गॅसवर गरम करून घ्यावा व त्याने तूप काढावे. यामुळे तूप सहज काढता येते. तर हिवाळ्यामध्ये तूप घट्ट झाल्यानंतर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. अतिशय खास टीप नंबर 3. उपवासासाठी भोपळ्याचा शिरा बनवत असाल तर त्यामध्ये थोडीशी दुधाची साय म्हणजेच मलई घाला. यामुळे भोपळ्याचा शिरा किंवा हलवा खूप छान टेस्टी असा लागतो. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 4. बटाट्याचे चिप्स स्टोअर करायचे असतील तर त्यामध्ये 1 ते 2 तमालपत्र ठेवा. यामुळे जास्त दिवस चालले तरी चिप्स खराब होत नाहीत किंवा खवट होत नाहीत. अत्यंत फायद्याची व खास पुढील टीप आहे टीप नंबर 5. लहान मुलांना तेच साखर घालून दूध देण्याऐवजी त्यात बदाम पावडर, केशर सिरप, काजू पावडर, पिस्ता काप, वेलची किंवा जायफळ पावडर घालून शाही मसाला दूध तयार करून द्यावे. तर तुमची पण लहान मुले जर दूध प्यायला नको करत असतील तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता. टीप नंबर 6. कमी दुधात खीर बनवायची असेल तर थोडेसे तांदूळ पाण्यात भिजत घालून मिक्सरला बारीक वाटून खिरीमध्ये घाला. यामुळे कमी दुधात देखील खीर चांगली घट्ट होते. तसेच खीर बनवताना त्यात कस्टर्ड पावडर घालावी. यामुळे खिरीला छान अशी चव येते. तर आपली तांदळाची खीर अधिक स्वादिष्ट होण्यासाठी किंवा चविष्ट होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 7. सकाळी सकाळी उठल्या तोंडामध्ये चूळ भरून डोळ्यावर पाणी मारल्याने डोळ्याची नजर वाढते व डोळ्याचं आरोग्य देखील यामुळे चांगले राहते. तर तुमच्या पण डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. टीप नंबर 8. तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ जर तुम्हाला कुकरशिवाय शिजवायची असेल तर मग ती कोणतीही डाळ तुम्हाला शिजवायची असेल तर ती शिजवण्याआधी 30 मिनिटे म्हणजेच अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालत टाकाव्या व नंतर शिजवायला घालाव्या. यामुळे डाळी पटकन शिजतात व मऊ पण होतात व पटकन शिजल्यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होते. तर कोणतीही डाळ शिजवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9. आवळ्याची लोणचे बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकल्याने लोणचे चवीला अतिशय टेस्टी असे लागते. तर आवळ्याचे लोणचे बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा. टीप नंबर 10. दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बनवताना त्यात हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत घालून किंवा थोडीशी भिजवून त्यामध्ये घालावी. यामुळे दुधी भोपळ्याची भाजी खूपच टेस्टी अशी लागते. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात. अशी ही खास टीप आहे टीप नंबर 11. आपल्या हिंदू धर्मात आपण माता तुळशीला महालक्ष्मीचे रूप मानतो. यासाठी आपण दररोज तुळशीला पाणी घालत असतो किंवा घालतो. पण या 2 दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये. ते म्हणजे एकादशी व रविवार. या 2 दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये. कारण रविवार व एकादशी या 2 दिवशी माता तुळशी
भगवान विष्णू यांच्यासाठी निर्जला व्रत धरतात. आपण तुळशीला पाणी दिल्याने तुळशी मातेचे व्रत मोडते. तर तुम्ही पण एकादशी किंवा रविवार या दिवशी जर तुळशीला पाणी घालत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. नुसत्या बेसन पिठाची भजी बनवण्यापेक्षा थोडीशी मूग डाळ व उडीद डाळ पाण्यात भिजवून त्याचे पीठ मिक्स केल्यास भजी अजून चविष्ट अशी होतात किंवा लागतात. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी अतिशय खास टीप नंबर 13. बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या आपण फेकून देत असतो, तर त्या अजिबात फेकून देऊ नये. त्या व्यवस्थित साफ करून व बारीक कट करून त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या. जेव्हा आपण भाजीसाठी कांदा व टॅमॅटोची पेस्ट तयार करतो त्यावेळेस त्यामध्ये त्या रोज थोड्या थोड्या घालाव्या. यामुळे मसाला खूपच जास्त टेस्टी असा बनतो. तर तुम्ही पण कोथिंबीरीच्या काड्या जर फेकून देत असाल तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 14. पोहे मोकळे बनवण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरवून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यानंतर पोहे बनवा. त्यामुळे पोहे मोकळे सळसळीत असे होतात. तर आपण कांदा पोहे दररोज बनवतो ते एकदम मोकळे होण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 15. ताक आंबट झाले असल्यास त्यात थोडं पाणी घालून तसंच ठेवावं. थोड्या वेळाने वरचे पाणी अलगद काढून फेकून द्यावे. त्यामुळे ताकाचा आंबटपणा कमी होईल. तर तुमचे पण ताक आंबट झाले असेल तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 16. मशरूम स्टोअर करायचे असतील तर धुवून स्टोअर करू नये. त्यामुळे मशरूम लवकर खराब होऊ शकतात. त्याऐवजी साफ कपड्याने पुसून स्टोअर करा. त्यामुळे मशरूम जास्त दिवस चांगले राहतात. तर मशरूम जास्तीत जास्त दिवस चांगले राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अतिशय खास टीप नंबर 17. बऱ्याचशा पदार्थामध्ये आपण सुके मसाले वापरत असतो किंवा घालत असतो. तर हे सुके मसाले प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवण्याऐवजी ते नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवावे. यामुळे मसाल्यांचा वास तसाच राहतो. माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी अतिशय खास टीप नंबर 18. फ्रीजमध्ये जर खराब वास येत असेल तर फ्रीजमध्ये एका लिंबाचे 2 भाग करून ठेवावेत. तर तुमच्या पण फ्रीजमध्ये जर खराब वास येत असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 19. सर्दी खोकला येत असेल तर तुळस, आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध पाण्यात उकळून हा काढा तयार करावा व हा सकाळी सकाळी प्यावा. यामुळे सर्दी खोकला बरा होतो. अत्यंत खास टीप नंबर 20. सांधे कायम मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून लाडू बनवावेत. यामुळे हाडे मजबूत होतात आणि लहान मुलांना देखील द्यावे. तर तुमचे पण सांधे व्यवस्थित किंवा चांगले मजबूत राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.